अनियमित पाणी पुरवठा आणि येणारी भरमसाठ बिलं या विरोधात ठाणे महापालिका दिवा प्रभाग समिती कार्यालयावर रहिवाशांचा धडक मोर्चा. दिव्यातील भीषण पाणी टंचाई, अनियमित पाणी पुरवठा आणि नागरिकांना पाणी नसताना येणारी भरमसाठ बिलं या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं ठाणे महापालिका दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. खासदार आणि शिवसेना नेते राजन विचारे, कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख सचिन पाटील, दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, अभिषेक ठाकूर, शहर युवा अधिकारी, उपशहर प्रमुख वैष्णव पाटील, नुकत्याच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या तन्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती पाटील, उपशहर संघटिका योगिता नाईक, तेजस पोरजी, मयुरी पोरजी यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आणि महिला पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी दिवा प्रभाग समिती कार्यालयावर धडकल्या. ठाणे महापालिकेत शिंदेंचं एक हाती वर्चस्व असतानाही मागील अनेक वर्ष दिव्यातील पाणी टंचाई न सुटल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं दिवा प्रभाग समितीवर पाण्यासाठी हल्लाबोल मोर्चा काढत शिंदे गटाच्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढले. पाणी चोरी, पाणी लाईन विकणारे दलाल आणि टँकर माफियांनी पाणी मिळतं, मात्र दिव्यातील गोरगरीब जनतेला पाणी का मिळत नाही असा सवाल ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांना चर्चेदरम्यान केला. यावेळी पालिका प्रशासनानं दिव्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचं आश्वासन दिलं. महिनाभरात दिव्यातील पाणी प्रश्न न सुटल्यास ठाणे महापालिका मुख्यालयावर शिवसेनेचे शिवसैनिक धडक देतील असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. ठाणे महापालिकेत मागील काही वर्ष शिंदेंचं वर्चस्व आहे. शिवसेना फुटीनंतर दिव्यातील बहुतांश नगरसेवक हे शिंदे गटात गेले. दिव्यावर याच लोकांचं वर्चस्व असल्याने येथील जनतेला न्याय मिळाला नाही. दिवा शीळ पाईपलाईनला माजी आमदार सुभाष भोईर यांनी मंजुरी आणली. 2020 मध्ये वर्क ऑर्डरही निघाली. मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांना श्रेय हवं असल्यानं त्यांनी 3 वर्ष दिवेकरांना पाण्यापासून वंचित ठेवलं का असा आरोपही यावेळी दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केला. तर दिव्यातील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी पाणी चोरांवर कारवाई करा अशी मागणी शहर प्रमुख सचिन पाटील यांनी केली. दिवा शहरातील पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका हा महिलांना बसत असून विकतचं पाणी घ्यावं लागत असल्यानं आर्थिक स्थिती बिघडते. परिणामी शहरातील पाणी समस्या निकालात काढावी अशी मागणी ज्योती पाटील यांनी केली. दिवा प्रभाग समितीवरील धडक मोर्चा हा ट्रेलर असून दिवा शहरातील पाणी समस्या न सोडवल्यास ठाणे महापालिका मुख्यालयावर प्रचंड आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा ज्योती पाटील यांनी दिला. यावेळी उपजिल्हा प्रमुख विजय देसाई, सहसंपर्क प्रमुख अरविंद बिरमुळे, कल्याण लोकसभा संपर्क संघटिका मृणाल यज्ञेश्वर, जिल्हा संघटक कविता गावंड, कळवा शहर प्रमुख चंद्रकांत विधाटे, कळवा शहर संघटक रवींद्र सुर्वे, सचिन पाटील शहर प्रमुख, रोहिदास मुंडे शहर संघटक, अभिषेक ठाकूर युवा शहर अधिकारी, वैष्णव पाटील उपशहर प्रमुख तसंच इतर शिवसैनिकही सहभागी झाले होते. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ, फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघे 24 कोटी शिल्लक. दिवाळीत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वाढवून देण्यात आलेला बोनस आणि पालिकेच्या विविध विभागाची अवघी 42% झालेल्या वसुलीमुळे ठाणे महापालिकेची तिजोरी पुन्हा एकदा रसातळाला गेलीये.
ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघे 24 कोटींचा निधी शिल्लक असून शासनाकडून येणाऱ्या 88 कोटींच्या GSTवरच आता पालिकेची मदार अवलंबून आहे. दुसरीकडे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वसुलीवर अधिक भर दिला जाणार असल्याचंही प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले. कोरोनासारख्या महामारीनंतर ठाणे महापालिकेचं आर्थिक कंबरडं मोडलंय. त्यामुळे सध्या केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीवरच ठाणे महापालिकेचा कारभार सुरू आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात मोठे प्रकल्प आणि विविध प्रकारच्या योजना सुरू असल्यानं या सर्व योजना शासनाच्या निधीवरच सुरू आहेत. शहरात रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची झालेली कामं ही शासनाच्या माध्यमातूनच झाली असून यामध्ये ठाणे महापालिकेचा एकही रुपया लागला नाही. तर दुसरीकडे मालमत्ता आणि पाणीपट्टी हे पारंपरिक स्रोत वगळता उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाकडून विशेष काही प्रयत्न होतानाही दिसत नाहीत. त्यामुळे म्हणावी तशी आर्थिक उभारी ठाणे महापालिकेला घेता आली नाही. गेल्या वर्षी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या बोनसमध्ये यावर्षी वाढ करण्यात आली. त्यामुळे यावर्षी बोनसपोटी महापालिकेला 22 कोटींचा भुर्दंड सहन करावा लागला. कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी 100 कोटींचा आकडा पार झालाय. तर निवृत्ती वेतनापोटी पालिकेला महिनाकाठी 33 कोटी रुपये खर्च करावे लागतायत. दुसरीकडे ठाणे महापालिकेची स्वतःची पाणी योजना वगळून बृहन्मुंबई महानगरपालिका, MIDC आणि स्टेम या प्राधिकरणांकडून पाणी उचलावं लागतं. याचा महिन्याचा खर्च हा पाणीपट्टी वसुलीपेक्षा जास्त आहे. यासाठी महिन्याला पालिका प्रशासनाला 120 कोटींचा घरात खर्च करावा लागत असून महिन्याला हा खर्च 12 ते 13 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे पालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळताना पालिकेला चांगलीच तारेवरची कसरत करावी लागल्याचंही स्पष्ट झालंय. केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत वागळे स्ट्रीट परिसरातील 2 जलकुंभांच्या उभारणीसाठी जागा उपलब्ध. ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा तसंच पाणी गळती देखील रोखली जावी यासाठी महापालिका प्रशासनानं केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत पाणी वितरण व्यवस्था सुधारणा प्रकल्प राबवत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत शहरातील इतर भागांसह वागळे स्टेट परिसरात 2 जलकुंभांच्या उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं नुकतीच जागा उपलब्ध करून दिली असून या ठिकाणी पालिकेनं जलकुंभ उभारण्याच्या कामाची प्रक्रिया सुरू केल्यानं वागळे स्टेट परिसराची जलचिंता मिटण्याची चिन्ह आहेत. ठाणे शहरात 4 स्रोतांमार्फत दररोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. तरी शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याच्या तक्रारी सातत्यानं पुढे येत आहेत. पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि जुन्या जलवाहिन्यांमुळे होणारी पाणी गळती यामुळे टंचाईची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचं मजबूतीकरण आणि विस्तारीकरण करण्याचा निर्णय पाणी पुरवठा विभागानं घेऊन त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केलाय. पुढील 15 वर्षांचा विचार करून 323 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून यानुसार ठाणे शहर, वागळे स्टेट, कोपरी, वर्तकनगर, लोकमान्य नगर, कळवा आणि घोडबंदर भागात पाण्याच्या टाक्यांच्या उभारणीबरोबरच नवीन जलवाहिन्या टाकण्याची कामंही करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघाचा परिसर असलेल्या वागळे स्टेट भागात पाणी साठवणुकीसाठी पुरेसे जलकुंभ नाहीत. वाढत्या नागरिकांच्या तुलनेत असून ते जलकुंभ अपुरे पडतायत. यामुळे या ठिकाणी टंचाईची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचं मजबूतीकरण आणि विस्तारीकरण योजनेअंतर्गत 2 जलकुंभांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी परिसरातील जागा उपलब्ध करून देण्याची मागणी MIDCकडे केली होती. त्यास MIDCनं नुकताच हिरवा कंदील दाखवल्यानंतर या ठिकाणी जलकुंभ उभारण्याच्या कामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील या वृत्तास दुजोरा दिलाय. 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या उपस्थितीत विशेष जनजागृती रॅली संपन्न. 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
जागतिक एड्स दिन 2003ची थीम लेट कंटिन्यूज लीड्स समाजाचा पुढाकार HIV अथवा एड्सचं समूळ नाश मिटवून समानता आणणं या विषयावर 1 डिसेंबर रोजी जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनींसोबत प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व ART केंद्रांमध्ये उपचार घेत असलेल्या HIV बाधित बालकांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. HIV एड्स विरोधातील या लढ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी, समाजातील विविध घटकांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं होतं. त्याला प्रतिसाद देत या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, नर्स, नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना या उपक्रमाविषयी अधिक माहिती दिली. आज जागतिक एड्स दिन आहे. त्यानिमित्त सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीने ही रॅली काढण्यात आलेली आहे. काय आपण ठाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय आणि विविध सामाजिक संस्था, NGOज आणि आपल्या जे ART सेंटर आहे, MSACS आहे, याचे असोसिएशन आपण सगळं जिल्हाभर हा कार्यक्रम वर्षभर राबवत राहतो. आणि ह्याचंच फलित असं आहे की सगळ्यांनी पॉझिटिव्ह सहकार्य केल्यानं विविध सामाजिक संस्था याच्यामध्ये आमच्यासोबत जोडलेल्या आणि आमचा जो MSAC डिपार्टमेंट आहे ह्या सगळ्यांच्या मिळून ठाणे जिल्ह्यातला HIV प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी झालेलं आहे. आपण सगळ्या ANCच्या टोटल लोकांचे HIV टेस्ट करतो. बाकी लोकांचं काउन्सिलिंग करणं, त्यांना भेटणं, त्याचे विविध जे पीअर ग्रुप्स आहे, यंग लोक आहेत, त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर्स देणं, जनजागृती हा HIV टाळण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच आज जनजागृतीच्या दृष्टीनेच आज ही रॅली आपण काढतो आहे. आणि आम्ही वर्षभर हे कार्यक्रम करत राहतो विविध ठिकाणी. आज रॅली जरी असली तर लेक्चर्स घेणं, कॉलेजला जाणं, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दलची माहिती देणं, HIV एड्स काय आहे, कसा होतो, त्याचा प्रसार आणि प्रादुर्भाव कसा थांबवता येईल. आणि नक्की त्यामुळेच प्रचंड प्रमाणामध्ये HIVचे रुग्ण आपल्याकडे जिल्ह्यामध्ये कमी झालेला आहे. आपलं मुंबईचा पार्ट आहे, इकडे खूप मायग्रेंट लोक आहेत, रिक्षावाले, टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत, मजूर आहेत, कामगार लोक आहेत. परंतु ही जनजागृती आपण विविध संस्थामार्फत आणि विविध ठिकाणी जाऊन करत राहिल्यामुळे त्याचं फलित आपल्याला चांगलं मिळतो आहे. आणि आज त्या दृष्टीने जनजागृती रॅली आपण करतो आहे. तिसऱ्या डोळ्याने टिपलेला सोनसाखळी चोर अखेरीस चतुर्भुज, कळवा पोलिसांकडून 5.5 लाखांचा ऐवज हस्तगत. दिवाळीत सोनसाखळी हिसकावून पळणारा चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद झाला होता. कळवा पोलिसांनी CCTV कॅमेऱ्यांची पडताळणी करून मोहम्मद उर्फ सलमान करीब शाह सय्यद उर्फ जाफरी या 20 वर्षीय चोरट्यास आणि शबीर नियामत खान या 52 वर्षीय इसमास त्याच्या साथीदारास अटक केली आहे. त्यांच्याकडून 5,70,000 रुपये किमतीच्या सोनसाखळी आणि एक दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी कळवा पोलीस ठाण्यात गुरुवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली आहे. दिवाळी सणाच्या काळात 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कळव्यातील विठ्ठल मंदिराबाहेर एका 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला होता. कळवा पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करताना चोरटे पळून गेलेल्या मार्गावरील तब्बल 80 किलोमीटरच्या परिसरातील CCTVची पडताळणी करून जाफरी या इराणी चोरट्याचा माग काढला. त्यानंतर शहापूर तालुक्यातील दळखण गावातून 21 नोव्हेंबर रोजी त्याला अटक केली. चौकशीत त्यानं कळवा, वर्तकनगर आणि कासरवडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसंच चोरलेले दागिने शबीर खान याला दिल्याचंही त्यानं सांगितली. त्यानुसार कळवा पोलिसांनी शबीर खान यालाही जेरबंद केलंय. 8/11/2023 रोजी पोलीस स्टेशन कळवा हद्दीत विठ्ठल मंदिराच्या परिसरात एका अनोळखी दुचाकीस्वाराने एका 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेचे गळ्यातील चेन जबरीने चोरून नेल्याबाबतचा कलम 392 IPC नुसार गुन्हा कळवा पोलीस स्टेशनला दाखल झालेला होता. यातील फिर्यादी ही ज्येष्ठ नागरिक असल्याने विशेष प्रयत्न करून तो डिटेक्ट करण्यासाठी पोलीस स्टेशनचे सिनियर PI यांनी डिटेक्शन ऑफिसर्सना सूचना केल्या. त्यानुसार डिटेक्शन ऑफिसरने PSI घुगे आणि त्यांच्या टीमने परिसरातील CCTV चेक केले. ते CCTV चेक करत असताना त्यांना पारसिकनगर, खारेगाव टोलनाका, कल्याण फाटा, वडपे, पडघा, वाशिंद, शहापूर, खर्डी, कसारा यापर्यंतच्या रोडनं ते CCTV तपासले. या हायवेवरचे वेगवेगळे हॉटेल्स आणि दुकाने
यांचे जवळपास 12 दिवस CCTV चेक केले. ते CCTV चेक केल्यानंतर यासोबतच खबऱ्यांमार्फत माहिती घेत स्थानिक नागरिकांना विचारपूस करत त्या आरोपीचा शोध घेतला आणि या आरोपीला 21/11/2023 रोजी पहाटे त्याच्या राहते घरातून खर्डी तालुका शहापूर जिल्हा ठाणे या ठिकाणून अटक केलं.